पहिले महाकालला जाणार आहे आणि त्याच्यानंतर जे इम्पॉर्टंट 5 मंदिर आहेत ते कव्हर करणार आहे. सो स्टे ट्यून्ड. महाकाल मंदिरा शेजारीच आहे महाकाल कॉरिडोर. सो आम्ही पहिले कॉरिडोर फिरलो कारण की आमचा काल कॉरिडोर फिरायचा राहिला होता. सो आम्ही पहिले कॉरिडोरमधल्या भव्य दिव्य अशा अनेक देवतांचे मूर्ती पाहिल्या. त्यात आमचे वेडे चाळे रुकणे नाही चाहिए. रावणच्या खाली आम्ही रावण म्हणायची ॲक्टिंग करत होतो. सो ते सगळे येडे चाळे आमचे झाले. त्याच्यानंतर तिथे VR दर्शन होतो. सो पप्पा एक्सपिरियन्स घ्यायला गेले होते. पप्पांकडून ऐकू की पप्पांचा एक्सपिरियन्स कसा होता ते VRचा. कसं होतं? काय नाही ते आपण बघतो 3D मध्ये मंदिर होतं. मग तुम्ही बघितलं का? ते आपण व्हिडिओला कसं बघतो त्या टाईप ना. बस तुम्हाला दिसला का शंकर? हां दिसला दिसलं फुकट आहे का? बघायला फुकट 25 रुपये हे काहीतरी महिना व्हायचंय. 25 रुपये वर्षाचं चार्ज. जय महाकाल. तिथे तुम्हाला 5 मंदिर फिरण्यासाठी रिक्षा अवेलेबल होतील. ते पर हेड 100 वगैरे रुपीज चार्ज करतात. ते तुम्हाला सगळे मंदिर फिरवतील. सो पहिल्या मंदिरात आलो आम्ही संदीपनी आश्रम. ह्या आश्रम मध्ये श्रीकृष्ण, बलराम आणि सुदामा यांनी शिक्षण घेतलं होतं. त्यामध्ये त्यांनी 64 दिवसामध्ये 64 कला शिकल्या होत्या. तिथे एक मस्त म्युझियम आहे. तिथे तुम्हाला सर्व कलांचे छायाचित्र मिळतील. त्यानंतर आम्ही श्री मंगलधाम मंदिर मध्ये गेलो. जर तुम्ही उज्जैन पार्ट 1 पाहिला असेल सो तुम्हाला माहिती आहे की आमच्या ड्रायव्हर सोबत काय झालं आणि आम्हाला ही रिक्षा पण मंगलधाम मंदिरचं लोकेशन दुसरीकडे दाखवत होतं आणि इकडे घेऊन आली. सो वी ट्रस्ट द प्रोसेस आणि आम्ही मंदिरामध्ये पूजा करून घेतली. त्यानंतर आम्ही पोहोचलो श्री कालभैरव मंदिर. असं म्हणतात की महाकालच्या दर्शनाला आले आणि कालभैरवाचं दर्शन नाही घेतलं तर आपला सफर पूर्ण होत नाही. सो आम्ही कालभैरवाचं दर्शन घेतलं आणि एक गोष्टीसाठी आम्ही एक्सायटेड होतो की ह्याला खरंच दारूचा प्रसाद चढवतात का. सो ते खरं आहे, याला खरंच दारूचा प्रसाद चढवतात. आणि आता ब्लॉग ताई किती लाईनी बाकी आहे शिवानी अजून? 5. आणि नंतर मग मंदिरात मग किती होते ना माहिती. काय इच्छा आहे तुझी? निदान उन्हापासून संरक्षण करावं यांनी. तुला काय वाटतं? ते एवढे धागे बांधलेले आहेत. किती करोडचे धागे? 1 करोड. 1 करोड के कसं वाटतंय तुम्हाला? लय मस्त असते. गरम लागते. कसं? थंडी बिलकुल वाजत नाही. हा ना? गरम होते. अजून काय नाही. किती कधी होईन असं वाटतंय? 1 तासात होईल. तुला काय म्हणायचंय? पाणी पी. कालभैरवच्या दर्शनला आम्हाला जवळपास 3 तास लागले. इतकी गर्दी होती तिथे. त्यानंतर कालभैरवचा धागा बांधला, जे इम्पॉर्टंटली सगळ्यांनी बांधला पाहिजे. खूप चांगल्या वाईब्स येतात त्याच्यानंतर. आणि मग पेट पूजा करून घेतली थोडीशी. त्यानंतर मा गडकलिकाचं दर्शन घेतलं. इतका वेळ उन्हात फिरल्यावर आम्ही थोडा वेळ रूमवर गेलो आणि मग आउटफिट चेंज.
तू असंच. त्यानंतर बडा गणेश मंदिरला गेलो, जे महाकाल मंदिराच्या समोर आहे. तेथील गणेश मूर्ती खूप सुंदर होती. त्यानंतर परत आम्ही कॉरिडॉर फिरायला गेलो. दर्शन घ्यायचं होतं महाकालचं, पण गर्दी खूप होते. 2-2.5 तास लागले असते परत दर्शन घ्यायला. स्ट्रगल. एक अच्छा फोटो और एक अच्छा व्हिडिओ इन नाईट इज स्ट्रगल. म्हणून रात्री कधी चांगले कपडे घालून येऊ नका. सकाळीच कपडे घाला, फोटो काढा. रात्री काही फोटो येत नाही चांगले. त्यानंतर उज्जैन मधला शेवटचा दिवस. मस्त थाळी खाल्ली. त्यानंतर मस्त मसाला दूध आणि त्याच्यासोबत आम्ही रबडी पण खाल्ली. दोन्हीची टेस्ट खूप मस्त होती. आत्ता पण माझ्या तोंडाला पाणी येतं जेव्हा मी माझा व्हॉइस रेकॉर्ड करतेय. जर तुम्ही उज्जैनला गेला तर नक्की तुम्ही हे ट्राय करा. आणि त्या दिवशी होता माझ्या मम्मीचा बर्थडे, सो आम्ही थोडासा केक पेस्ट्री आणून बर्थडे सेलिब्रेशन पण केलं. डन फॉर द डे. अँड दिस इज द नेक्स्ट डे. आम्ही रिटर्न जर्नी करत होतो. माझ्या तोंडाकडे लक्ष देऊ नका, मी झोपेतून उठलेली आहे. आणि मग मस्त सगळं बालाजीचं घेतलं त्या दुकानामधून, गाडीमध्ये भरलं. त्यानंतर आम्ही मस्त रोड ट्रिप करत, गेम्स वगैरे खेळत रिटर्न जर्नी करतच होतो. हे थोडेसे क्लिप्स. गाडी आणि तेल कुठं भेटतं? गॅरेज. आयचं तेल गाडीत कुठं तेल? पेट्रोल. पेट्रोल पंप. ओळखलं फायनली. स्ट्रॉबेरी. If you like this video, then do like, share, comment and subscribe.